मित्रांनो, नमस्कार. मी डॉक्टर अजित आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. जय श्रीराम. भारतीय विद्याभवनचे सांस्कृतिक भवन नागपूरमधील कोराडी येथे आहे. ही एक प्रभावी रचना आहे जी 2 मजल्यामध्ये पसरलेली आहे. नुकतंच या विद्याभवन सांस्कृतिक केंद्राचं लोकार्पण देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी उपस्थित होते. नागपूरला आल्यानंतर कोराडी देवीचं दर्शन घ्यायला मित्रांनो विसरू नका. त्याचबरोबर परिसरामध्येच हे सांस्कृतिक भवन केंद्र आहे, ते देखील नक्की पहा आणि आपला अभिप्राय मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. त्याचप्रमाणे देशातील सर्वात मोठा कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प देखील येथेच आपल्याला पाहायला मिळेल, ज्याला कोराडी थर्मल पॉवर स्टेशन असे देखील म्हटलं जातं. या भवनमधील पहिल्या मजल्यावर उल्लेखनीय रामायण दर्शनम हॉल आहे. एक अद्वितीय प्रदर्शन संकुल आहे, जेथे भगवान रामाची संपूर्ण कथा मनमोहक अशी चित्रे काढण्यात आलेली आहेत. तैलचित्रांद्वारे वर्णन केलेले आहेत. या हॉलमध्ये रामायणातील श्रीरामांच्या जन्मापासून ते त्यांच्या गौरवशाली राज्याभिषेकापर्यंत महत्त्वाच्या घटनांचे चित्रण करण्यात आलेले आहेत. 120 भव्य चित्रे प्रदर्शनात ठेवण्यात आलेले आहेत. या उत्कृष्ट कलाकृतीबरोबरच इंग्रजी, हिंदी, मराठी भाषेतील माहितीपूर्ण लिखाण देखील येथे उपलब्ध आहे, जे महाकाव्याची व्यापक समज सुनिश्चित करते. चला तर पाहूया हे सांस्कृतिक भवन. मित्रांनो, पहिल्या मजल्यावरील उल्लेखनीय असं रामायण दर्शनम हॉलचं आता आपण नुकतंच दर्शन घेतलेलं आहे आणि तिथल्या अद्भुत चित्रकला, तैलचित्र ही देखील पाहिलेले आहेत. आता जाऊया दुसऱ्या मजल्यावर, भारत माता सदनम पाहण्यासाठी, जेथे भारताच्या शूर स्वातंत्र्य सैनिकांना मानवंदना देण्यात आलेली आहे, जे देशभक्तीची खोल भावना निर्माण करण्यासाठी डिझाईन करण्यात आलेलं आहे. तुम्हाला या सभागृहामध्ये भारतमातेचा कास्याचा पुतळा देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग आपण पाहूयात. तसेच या ठिकाणी आपण 1857 ते 1947 पर्यंतच्या स्वातंत्र्य सैनिकांच्या वीर संघर्षाचे चित्रण करणारी 115 चित्रे आपण पाहणार आहोत. या व्यतिरिक्त 21 परमवीर चक्र पुरस्कार विजेते आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील विविध महत्त्वाच्या घटनांचे स्पष्टपणे चित्रण करणारी 14 चित्रे प्रदर्शनातली पाहणार आहोत. प्रत्येक चित्रासोबत स्पष्टीकरणात्मक लेख देखील लिहिण्यात आलेला आहे. भारतीय विद्याभवनच्या सांस्कृतिक केंद्राला सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत भेट देता येईल. अधिकृत वेबसाईटवरून तिकिटे देखील बुक करता येईल. सोमवारी भवन बंद असते. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांनी 5 जुलै 2023 रोजी या भारतीय विद्याभवनचे उद्घाटन केले. जवळजवळ 15,000 लोक रोजचे पर्यटक या ठिकाणी भेट देण्यासाठी येत असतात आणि ही सर्व चित्रकला पाहिल्यानंतर अंगावरती शहारे आल्याशिवाय राहणार नाही. आपल्यासमोर वस्तुस्थिती मांडण्यात आलेली आहे. मित्रांनो, याचा मागचा उद्देश एकच आहे, आपल्या पिढीमध्ये देशभक्ती आणि अध्यात्माची भावना निर्माण करणे. आतील भागामध्ये चमकदार चित्रे उत्कृष्टपणे साकारणारे टी. भास्कर दोस आणि बाह्य शिल्पकारांना कुशलतेने साकारणारे चेन्नईचे डॉक्टर के. दक्षिणामूर्ती हे आहेत. या संपूर्ण कलाकृतींचे कौतुक करताना डॉक्टर विजय दर्डा यांनी गौरव उद्गार काढलेले आहेत. भव्यपणे बांधलेले आणि डिझाईन केलेले हे केंद्र देशाची समृद्ध संस्कृती, साहित्य, परंपरा आणि वारसा प्रतिबिंबित करते. ते म्हणाले, रामायण दर्शनम हॉल व रामायणातील भागांवरील मंत्रमुग्ध करणाऱ्या चित्रांसह महान महाकाव्याचे सजीव पद्धतीने चित्रण करण्यात आलेले आहे. इतिहासाची पाने पुन्हा जीवित होतात. स्वातंत्र्यवीरांचे बलिदान हृदयातील देशभक्तीला आणखी दृढ करतात. कानात
इन्कलाब जिंदाबादसारख्या घोषणा घुमू लागतात. राष्ट्रगीत ऐकताच प्रत्येक देशभक्ताच्या अंगावर रोमांच उभे राहतात. भारतीय सेना ही संपूर्ण जगामध्ये बलाढ्य सेना म्हणून ओळखली जाते. सलाम आहे त्या शूरवीरांना जे सणवार विसरून आपल्या देशाची सेवा करत आहेत. आपण इंग्रजांपासून स्वतंत्र झालोय, पण आजही वाईट वृत्ती, व्यसनांच्या आणि भ्रष्ट कर्मांच्या गुलामीत जगतोय. काम, क्रोध, मोह, मत्सर यांनी मनाचा ताबा घेतला आहे. कोणी आपल्यावर स्तुती केली तर आपण खुश होतो आणि टीका केली तर खुशी गायब होते. हे का स्वातंत्र्य आहे? का आपण हवी तेव्हा शांतीचा अनुभव करू शकतो का? भौतिक विकासासोबत आंतरिक विकासाकडे सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे. मनाचे स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे. ज्याचे मन स्वतंत्र नाही तो मोकळा असून देखील गुलाम असतो. ज्याचं मन स्वतंत्र नाही तो जिवंत असून देखील मेलेला असतो. आपले हक्क, कर्तव्य याची आपल्याला जाणीव हवी. आपल्यापैकी किती जणांना फ्रीडम फायटरची नावे माहीत आहेत? परमवीर चक्र विजेत्यांची नावं माहीत आहेत? काहीही नाही. हे स्वातंत्र्य मिळताना ज्यांनी आपल्या रक्ताचा सडा या भारतभूमीवरती अर्पण केलेलं आहे त्यांची नावं आपल्याला माहीत असणं, त्यांचं बलिदान आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. अनंत आमची ध्येयशक्ती, अनंत आमच्या आशा, गौरवाने लहरव तिरंगा, जय अजिंक्य भारत देशा. परमवीर चक्र पुरस्कार हा भारतातील सर्वोच्च सैन्य पुरस्कार असून असामान्य शौर्य गाजवणाऱ्या भारताच्या सशस्त्र दलातील, राखीव दलातील सैनिक, त्याचप्रमाणे युद्ध काळामध्ये वैद्यकीय परिचारक यासाठी पात्र ठरतात. मित्रांनो, आता आपण काही परमवीर चक्र विजेत्यांची नावं पाहूयात. मेजर सोमनाथ शर्मा, लान्स नायक करम सिंह, सेकंड लेफ्टनंट राम राघोबा राणे, नायक यदुनाथ सिंह, हवालदार मेजर पिरुसिंह शेखावत, कॅप्टन गुरुबचन सिंह सलरिया, मेजर धनसिंह थापा, सुभेदार जोगिंदर सिंह, मेजर शेतान सिंह, हवालदार अब्दुल हमीद, लेफ्टनंट आर्देशीर तारापोर, लान्स नायक अल्बर्ट एक्का, फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सेखो, लेफ्टनंट अरुण खेत्रपाल, कॅप्टन मनोज पांडे, कॅप्टन विक्रम बत्रा, कॅप्टन अनुज नायर, कॅप्टन विजयंत थापर, सौरभ लेफ्टनंट कालिया, सुभेदार योगेंद्र सिंह यादव, सुभेदार संजय कुमार यासारखे मित्रांनो असंख्य परमवीर चक्र विजेते आहेत. यासारख्या अनेक भारतमातेच्या वीर सुपुत्रांना वंदन करूयात. भारत माता की जय. वंदे मातरम. मित्रांनो, आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला याचा अभिप्राय मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. मित्रांनो, आपल्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायचं विसरू नका. व्हिडिओच्या खाली असणारं रेड कलरचं बटन प्रेस करा आणि बेल आयकॉनला हिट करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील. माझी विनंती आहे की प्रत्येक इतिहासप्रेमीने नागपूरला आल्यानंतर या ठिकाणी येऊन या विद्याभवनला भेट द्यावी आणि इतिहास जाणून घ्यावा. आपल्या हिंदुस्थानचा ज्वलंत इतिहास येथे मांडण्यात आलेला आहे. भारतीय विद्याभवनची निर्मिती करणाऱ्यांना मी मानवंदना देतो आणि त्यांचे आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय हिंदुस्तान. भारत माता की जय.